गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज हरतालिका पूजन आहे। पूजेची सगळी तयारी माझी आता करून झाली आहे आणि आता मी पूजा मांडणार। पूजेसाठी आम्ही दोघं मिळून आधी सौरंगाला केळीच्या पानांचा मांडव घालणार आहोत आणि त्यानंतर मी पूजा करणार आहे। आणि आज दुपारी आम्ही जाणार आहोत वाड्याला। मी खूप एक्साइटेड आहे कारण ही काय असते एक्साइटमेंट, आणि मी खूप एक्साइटेड आहे। आज आम्ही दुपारी वाड्याला पण जाणार आहोत गणपतीसाठी माझ्या माहेरी। आता मी तुम्हाला पूजा कशी करते ते दाखवते। देवपूजा करून झाली आहे माझी। ऑरेंज कलरचं श्रावण महिना सुरू झाला की सणवारांची एक्साइटमेंट कोणाला नसते। मी तर या दिवसांची खूप वाट बघत असते। हरतालिका पूजन मी 8वीत असल्यापासून करते। माझ्या लग्नाआधी आम्ही सगळे आमच्या गावच्या घरी देवळीला ही पूजा एकत्र करायचो। मी, माझी मम्मी, काकू, मोठी आई, वहिनी, काकू आजी, आमच्यापैकी कोणीतरी हरतालिकेच्या कथेचं वाचन करायचं आणि नंतर आम्ही एकत्र उपवास सोडायचो। हे सगळं मी खूप मिस करते, पण लग्नानंतर माझ्या नवऱ्याची या सगळ्यात मला खूप सोबत असते। Later that same evening. रात्री 12 नंतर गुरुजी कधीही गणपती बसवायला येतील म्हणून घाई गडबडीत आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली। मध्ये एकदा जेवणासाठी ब्रेक पण घेतला। सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पासाठी डेकोरेशन करण्यात जी मजा आहे ती बाकी कशातच नाही। कॉन्ट्रीब्युशन बघा। मी तुम्हाला पटकन बाहेर ओटीवर केलेलं डेकोरेशन पण दाखवते। इथे मम्मी आणि काकी बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करत होत्या। उद्या एकदा हात कर, हात कर ना। अगं चांगली दिसते। माझ्या लहानपणापासून सणवाराच्या वेळी किंवा घरात काही कार्यक्रम असला की घरच्या मोठ्यांचं एक अनसेड कोऑर्डिनेशन मी पाहिलेलं आहे। पण आमची सगळी चिल्लीपिल्ली आता मोठी झाली आहेत, तर ह्यावेळी आम्हा भावंडांमध्ये पण मी सेम कोऑर्डिनेशन पाहिलं। प्रत्येक जण बाप्पाचं डेकोरेशन कसं अजून छान दिसेल म्हणून आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करत होतो।
आणि फायनली मखर बनून रेडी झाल्यावर सगळ्यांनी खाऊचा ब्रेक घेतला आणि बाप्पाच्या आसनाची तयारी केली. आणि नंतर गणपती बाप्पाला आणून चौरंगावर बसवलं. मखर आणि एकूणच लाईट्स कशा दिसतील हे बघायला लाईट बंद केली तर सगळ्यांची रिॲक्शन मस्त आली, म्हणून ते कॅप्चर करण्याचे हे काही फनी आणि अयशस्वी प्रयत्न. मी करते ना आता 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 थांबा, मी लाईट बंद करून दाखवते. आता मी लाईट बंद करून दाखवते. आता मी तिसऱ्यांदा बोलते. हा चला, आता मी लाईट बंद करून दाखवते. लाईट बंद करून दाखवते हा मी. आणि या ठिकाणी वाव बोलल्याबद्दल कांचन वहिनी आणि गुड्डूला माझ्याकडून शाबासकी. आणि सगळं आवरून झाल्यावर गुरुजी आल्यानंतर हर्षूच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. रामाचा वाटपाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे वनमावे आळा. जय देव जय देव. ही आहे आमच्या कांचन वहिनीच्या हातची स्पेशल बिर्याणी. ती बिर्याणी बनवत असताना व्हिडिओ करायला जमला नाही, म्हणून ती जेव्हा आमच्या नानांसाठी टिफिन भरत होती तेव्हा मी पटकन हा शॉट घेतला. 6.5 hours later. हा माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. माझ्या काकांनी माझ्या नवऱ्याला एक गाणं गायला सांगितलं. रात्री आम्ही सगळी भावंड पत्ते खेळायला बसलेलो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्हा भावंडांचं एक वार्षिक गेट टुगेदरच होतं. वर्षभर सगळे शाळा कॉलेजसाठी कामासाठी लांब राहत असतो. हीच तर मज्जा असते आपल्या सणवारांची. The next day. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी माझ्यासाठी पुरण बनवत होती आणि तिच्यासोबत काकू, जुई, गौरी
आणि साक्षू या सगळ्या मिळून माझ्या गौरीसाठी करंजा बनवत होत्या. सुपरवायझर काकू 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 कशा करायला लावल्यात? काकू फार टिप्पणी करत नाहीयेत. थँक्यू. मी पण छान आवरून रेडी झाले आणि नंतर आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो. सुभाष काका पुढे आहे का? बोलवा चला. धर्म कल्याण बुद्धिदा विनायकं विप्रिया नित्यं स्वस्तिं बाप्पाची उत्तर पूजा झाल्यावर आम्ही घरून निघालो. सगळेजण घरी असताना मला निघावंसं वाटत नव्हतं, पण इकडे आमच्या घरी पण गौरी येणार असते म्हणून निघावं लागलं. निघता निघता मुळमुळे मावशींकडे बाप्पाच्या दर्शनासाठी धावती भेट घ्यायला गेलेलो. तेव्हा योगेश दादाच्या या पिल्लूची ही मस्ती मी शूट केली. कशी दिसते का माझी बाबडी? इकडे इकडे बघू बघू, ड्रेस बघू, ड्रेस बघू. वाव, इकडे ना, इकडे ना. आमना खिडकी लावू दे. लाव लाव, बंद कर. गेल्या वर्षी केक खात बस. बघू बघू बघू, नाव कसं सांगतो आयांश? बबडी तुझं नाव काय आहे? तुझं नाव सांग. आयांश, आयांशचं नाव काय आहे बघू सांग. नाव काय आयांशचं? आयांश, योगेश. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्यानंतरचा व्हिडिओ माझ्या गौरीचा येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.